ज्यांना ज्यांना मॅन ऑफ द मॅच मिळतात जर्सी परिधान करायची आहे आणि 5 रनची पेनल्टी राहील नेक्स्ट मॅच मध्ये याची नोंद घ्यायची आहे. महेश देवळे अनिकेत सावंत जे मागच्या बाजूला थांबलेत ना बुरबुशीचे इकडे सगळे जरा स्टेजवर या. जर बाहेरचा एखादा खेळाडू घेतला असेल तर विनंती सर्कल मध्ये उभा करायचं नाहीये ना. चला लेट्स प्ले प्लीज. मॅच सुरू होते. एक महत्वपूर्ण मॅच. कोळी विपक्ष तुळसन हितेश गोलंदाजीसाठी कोळी संघाचा एक महत्वपूर्ण खेळाडू. काय झालं इकडं पडला बिडला नाही ना खाली बसला होता म्हणून म्हटलं पडला बिडला काय नाही अजून आलं एकच आलं गणेशवाडी. विशाल मोरे पावळे हे बॅटल जबरदस्त असणार आहे. कोळे विपक्ष तुळसन हितेश कोळे विपक्ष हितेश लटके विपक्ष बापू. पहिला चेंडू फुल टॉस होता डाव्याच्या खूपच बाहेर पंचांचा इशारा येतो. वाईड +1 धावांचा अकाउंट ओपन होते. अनिकेत सावंत महेश देवळे तुम्हाला कळतं का इथं सांगितलेलं तिथे काय तुमचं रे. टीम फुट दे हा चिट्टू द्या चिट्टू द्या. पहिला चेंडू वाईड होता त्यानंतर मात्र गुडलेन स्पॉटवरून चेंडू मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न झाला. बापू यांचा कोणती धाव येत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. बापूच्या बॅट मधून चाबूक शॉट तडाखा 6 धावांसाठी षटकार. जबरदस्त फटका क्वालिटी शॉट. पुढचा चेंडू बापूंसाठी बापूच्या बॅट मधून पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. स्लोअर 1 चेंडूची या ठिकाणी दुसरा धावाचा प्रयत्न होतो. बापू पुन्हा एकदा रिस्क घेतो आणि फलंदाज यावेळी पावल्या पंचांचा डिसिजन. फलंदाज होतो बाद. बापूची चूक पुन्हा एकदा कारणीभूत ठरते. दुसऱ्या धावेचा अननेसेसरी प्रयत्न या ठिकाणी झाला आणि पुन्हा एकदा गेला मॅच सारखा बापू या ठिकाणी जातो माघारी. धक्का लागतो पहिला. विशाल मोरे बॅक टू द पॅव्हिलियन. बापू खरं तर या चेंडूवरती स्वतःचा कॉल असल्यामुळे रनआउटचा शिकार होतो. दुसऱ्या बाजूला डेंजर एंडला तो स्वतः होता आणि त्याचाच कॉल होता त्यामुळे जरा बॅट्समनचं नाव काय एखादा एक्स्ट्रा प्लेअर असेल तुळसन संघ जरा पाठवायचं. बापू एक मुलगा पाठवून द्या इकडे. चला तुळसन संघासाठी. नवीन पाटर या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये. हितेश लटके चांगली गोलंदाजी. दुसऱ्या चेंडूवरती षटकार खाल्ल्यानंतर मात्र कमबॅक जबरदस्त होतो. हितेश यांचं नाणेफेक जिंकली. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना बापूचा एक मोठा ब्लास्ट आला परंतु त्यानंतर मात्र बापू कुठेतरी चुकला. दुसरी रन घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज होतो बाद. धक्का लागतो पहिला. दांडी 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 गोल. जबरदस्त गोलंदाजी.
नवीन फलंदाज आला त्या पावली माघारी जातो, धक्का लागतो दुसरा आणि बापूची एक चूक किती मागात पडते हे देखील या ठिकाणी तुळसन संघाला आपल्याला पाहायला मिळते. तुळसन संघ आवाज जात असेल तर 12 खेळाडू पाठवा, प्लेयरची नावं माहीत नाहीयेत. पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू. यावेळी पहा फटका फसला, चेंडू हवेमध्ये आहे, पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल होतो, एक धाव अर्जित होतो या चेंडूवरती आणि एका षटकाखेरीस 10 धाव फलकावरती. चला बोलतोय लगेचच मॅचच्या दिशेने. अगदी आपण पाहिलं तर कोळे विपक्ष तुळसण या दोन्ही संघांच्या दरम्यान मॅच चालू आहे. अगदी पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावलकावरती आपण पाहतोय तब्बल 10 धावा, लॉस ऑफ 2 विकेट, जिथे विशाल मोरे बापू याने मात्र महत्त्वपूर्ण चुकी केली. पहिल्या षटकामध्ये दुसरी धाव घेतच असताना रनआउटची संधी तिथे उपलब्ध झाली आणि फलंदाज आपल्याला पाहिलं तर बॅक टू दी पॅव्हलियन परतवताना पाहायला मिळाले. आणि तदनंतर मात्र जाऊयात गोलंदाजाकडे. नाव आहे प्रितेश. यावेळी पहा चांगला बॉल टाकलाय, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, मिडापवरून क्षेत्ररक्षक आहे तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण फेकी केली आहे. यावेळी पहा दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. स्ट्रायकिंग एंड वरती आपण फलंदाज पाहतोय, नाव आहे राहुल. नॉन स्ट्राईक वरती पाहायला मिळता येतं राहुल. पहा राहुल आणि राहुल ही जोडी मात्र पाहायला मिळते गोलंदाजीच्या रनवे वरती. बॉलर नेम काय आहे आमच्यापर्यंत कळवा, थोडस विनंती असेल. बॉलर नेम राज, बॉलर नेम कळवा. प्रितेश, ओके, बॉलर आहेत प्रितेश गोलंदाजीसाठी सज्ज आहेत. पुढचा बॉल घेऊन निघालेत. यावेळी पहा वेगवान पद्धतीचा बॉल पाहायला मिळाला. बॅटरला आक्रमण करण्यामध्ये कुठेतरी अपयश आलंय. अगदी ऑफसाईडचे फटके खेळण्याचा प्रयत्न करतात. बॅटचा बॉल तर संपर्क होत नाहीये. चांगली गोलंदाजी आता सध्या पाहायला मिळते. गोलंदाज पहिलं षटक हितेशच्या माध्यमातून आणि दुसरं षटक प्रितेशच्या माध्यमातून. बॉलर निघालेत. यावेळी पहा चांगला चेंडू, यावेळी देखील हलक्या हाताने खेळलाय, आक्रमण नाहीये फटक्यावरती, परंतु बॉल देखील चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. येतोय 4 धावांसाठी. फलंदाज राहुल यांच्या बॅटमधून आलाय चौकार, जिथे धावसंख्या 4 ने पुढे सरसावली जाते. अगदी विचार केला तर स्ट्राईक वरती राहुल आहेत, नॉन स्ट्राईक वरती देखील राहुल आहेत, जिथे बॉलर नेम वैभव, प्रमोद आहेत गोलंदाजीसाठी. माफ करा, थोडस आमच्यापर्यंत पोहोचण्यामध्ये गफलत होत होती. चला प्रमोद आहेत बॉलर. यावेळी पहा प्रमोद वरती आक्रमण चढवलंय बॅटर, नाव आहे राहुल. अगदी धडाका यावेळी दाखवलाय, कारण विशाल मोरे यांची विकेट गेल्यानंतर मात्र जबाबदारीचा खेळ करणं गरजेचं आहे. आणि त्याच प्रकारची बॅटिंग, फलंदाज नाव आहे राहुल. यावेळी पाहिलं तर रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल ज्या प्रकारे फटका सजवलाय, थोडंसं शफल झाले. ऑन द राईट फटका, बॉल पाठवलाय सर लॉंग ऑनच्या दिशेने. येतोय 6 धावांसाठी. जबरदस्त जर्सी नंबर 99 आपण पाहतोय परिधान केली आहे. आक्रमण करावं लागेल, प्रत्येक बॉल वरती आक्रमण हवा आहे, कारण ज्या प्रकारे विशाल मोरेची विकेट गेली आहे कुठेतरी धावसंख्या चांगली होणं गरजेचं असेल. धावसंख्या 22च्या घरामध्ये आतापर्यंत 1.4 खेळ संपलाय. बॉलर यावेळी पहा पुन्हा एकदा बॅट बोलायला लागल्यानंतर यावेळी देखील अगदी भव्य स्वागत केले बॉलरचा. समोरच्या दिशेने ठोकलाय आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा धमाका. गोलंदाज प्रमोद कडे कोणतंही उत्तर नाहीये या बॅटरच्या अगेन्स्ट, मात्र गोलंदाजी करत असताना बॅक टू बॅक दुसरा षटकार. जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळतोय, जिथे विशाल मोरे यांची विकेट गेल्यानंतर जो खेळ राहिलाय आतापर्यंत तुळसण संघाचा, आक्रमण, प्रहार आणि फायरिंग पाहायला मिळते. अटॅकिंग बॅटिंग जबरदस्त. पुन्हा एकदा सज्ज आहेत ओव्हर द विकेट करून गोलंदाजी करत असताना. यावेळी पहा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू, टप्पा पडल्यानंतर थोडंसं बॉलने दिशा बदलली आणि डॉट बॉलची सांगता येते.
जिथे अगदी पाहिलं तर 2 षटकांचा खेळ जमतोय. 2 षटक समाप्त होत आहे. धावसंख्या 28च्या घरामध्ये. आता उर्वरित अंतिम षटक आहे. अर्थातच 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे पहिल्या इनिंग मधील. अगदी पहिल्या इनिंग मधील 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आक्रमण प्रत्येक बॉल वरती होणार आहे कारण राहुल आणि राहुल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहा अगदी नॉन स्ट्रायकर राहुल आक्रमक आहेत. फायरिंग चढवत आहेत परंतु धावसंख्या आहे 28. आता मात्र अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीच्या रनवे वरती नाव आहे अभिजित. अंतिम षटक हाताळण्यासाठी सज्ज झालेत कारण महत्वपूर्ण षटक आहे. अगदी अंतिम षटकाचा विचार केला तर वारंवारपणे आपण पाहत असतो हाणामारीचं षटक ओळखलं जातं आणि हे षटक कुठेतरी महत्वपूर्ण हाताळावं लागेल. गोलंदाजीच्या रनवेवरती नाव आहे अभिजित. स्ट्राईक वरती फलंदाज आहेत राहुल. पहा 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे पहिल्या इनिंगचा. ती बॉलर निघालेत. राऊंड विकेट ओव्हर द विकेट करून गोलंदाजी आहे. यावेळी पहा सोडून दिलाय बॉल. दिशाहीन गोलंदाजी. यावेळी व्हाईट बॉलचा इशारा आणि व्हाईट बॉल मध्ये अवांतर धावेत भर होताना पाहायला मिळेल. जिथे 1 धाव नक्कीच मिळेल. अर्जित केली जाईल. 1 धावेने धावफलक पुढे सरसावला जाईल. अगदी आपण पाहिलं तर धावसंख्या तब्बल 29च्या घरामध्ये. 29 ऑन दी स्कोर कार्ड. बॉलर अभिजित पुन्हा एकदा निघालेत. यावेळी पहा आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. बॅटची वरची कडा घेतली आहे. बॉल चाललाय सरळ घोषांकित क्षेत्रामध्ये जिथे 1 धाव नक्कीच मिळेल आणि 1 धावेवरती समाधान मानावं लागेल. अगदी तुळसण संघाचा विचार केला तर बापू कुठेतरी जबाबदारीचा खेळ दाखवला नाही. लवकर माघारी परतावले परंतु जबाबदारी घेतली आहे राहुलने आणि ज्या प्रकारे दोन्ही राहुल मैदानाच्या आतमध्ये आहेत जबाबदारीचा खेळ करत आहेत. कुठेतरी नॉन स्ट्रायकर जे राहुल आहेत त्यांच्याकडे स्ट्राईक ठेवणं गरजेचं असेल कारण त्यांची बॅट अगदी तापट झाली आहे. अशा प्रकारे फटके खेळत आहेत अगदी फलंदाज राहुल. जबरदस्त बॅटिंग. यावेळी पहा हे राहुल देखील थांबणार नाहीयेत. यावेळी देखील बॉलला पाठवले सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय चौकार. जिथे फलंदाज धोनी राहुल अगदी तुळसण संघासाठी एक महत्वपूर्ण पारी खेळत असताना पहिल्या इनिंग मध्ये जबरदस्त काय फटका केलाय. शरीरावरती बॉल आला होता. अगदी पूल केला. सक्सेसफुल ठरला बॉल. 4 धावांसाठी थोडीशी ताकद कमी पडली आणि चौकार मिळालाय. चांगला खेळ राहुल यांच्या माध्यमातून. धावसंख्या 34च्या घरामध्ये. 34 धावसंख्या 34 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच आज खऱ्या अर्थाने बुरभुशी गावचं आपण आयोजन पाहतोय आणि आज संपूर्ण बुरभुशी गावचे ग्रामस्थ देखील आहेत. खऱ्या अर्थाने गणेशदादा पाटील त्याचबरोबर आनंददादा गुरव हे देखील आहेत. त्यांची देखील मुख्य व्यासपीठावरती उपस्थिती लाभलेली आहे. आपलं देखील सर्व स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक सहर्ष शुभ स्वागत. वरूयात मॅचच्या दिशेने. पहा यावेळी पहा हलक्याने फटका केलाय. धावसंख्या अगदी आपण पाहिलं तर 1ने पुढे सरसावले. 35च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. 35 ऑन दी स्कोर कार्ड. जिथे हे युद्ध आहे ना अगदी आपण पाहिलं तर कोळे विपक्ष तुळसण मॅच पाहतोय. अगदी कोळे संघ नक्कीच वेगळ्या माइंडसेटने आज मात्र मैदानात उतरलेले आहेत. संपूर्ण संघाला घेऊन असं रोहित सरांनी सांगितलं आमच्यापर्यंत. आणि तुळसण संघ अगदी आपण पाहिलं तर वारंवारपणे आक्रमण आणि क्षमता त्यांच्यामध्ये असलेला संघ आहे. जबरदस्त खेळ. प्रज्ञेश असेल, विशाल मोरे असतील आणि आज मात्र राहुल ही जोडी चमकताना पाहायला मिळते. यावेळी फटका देखील चमकवून दाखवलाय. बॉल चाललाय सरळ स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. येतोय आणखीन एक मोठा फटका. धावसंख्या 6ने पुढे सरसावेल. जाऊन पोहोचेल तब्बल 41 धावा धावफलकावरती. जबरदस्त बॅटिंगचा परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. अगदी विशाल मोरे बापू ही चर्चा व्हायला हवी आहे. या खेळाडूची विकेट आणि तदनंतर मात्र ज्या प्रकारे फायरिंग चढवलंय ऑन सेट ऑन फायर दोन्ही राहुल आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन. अगदी अंतिम षटक आहे. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अभिजित गोलंदाजीसाठी आले होते आणि अभिजित वरती आता मात्र जीत हासिल करण्यासाठी गोलंदाजी आक्रमण होत आहे. यावेळी पहा पुन्हा एकदा परंतु यावेळी ताकद थोडीशी कमी आहे. क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. फील्ड प्लेसमेंट दमदार पाहायला मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. रनआउटची संधी आहे परंतु 2 धावा मिळतील. चांगलं रनिंग. पहा काय मॅच चालली आहे. अगदी विशाल मोरे यांची विकेट आपण पाहिलं तर 7 धावांवरती अगदी विशाल मोरे बॅक टू दी पॅव्हलियन परतावले आणि तदनंतर मात्र खेळ करत असताना या राहुल आणि राहुल जे फलंदाज आहे दोन्ही फलंदाज जबरदस्त परफॉर्मन्स आणि अगदी मॅच घेऊन जाण्यासाठी 100% एफर्ट्स आणि त्याच प्रकारची संघर्षमय लढत आपण पाहतोय. यावेळी पहा ब्लॉक पर्यंतचा चेंडू. चांगला बॉल पाहायला मिळालाय. यावेळी रनआउटची संधी उपलब्ध होती अंतिम बॉल वरती आणि ते यावेळी पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती तब्बल 43 धावा
आणि 44 धावांचं लक्ष देण्यात आलं या मॅच मध्ये. जबरदस्त बॅटिंग तुळसण संघाच्या माध्यमातून. सेट ऑन फायर बॅटिंग राहुल कौतुक करावं लागेल. जबरदस्त. चला तुळसण टीम चला तुळसण टीम विशाल मोरे बापू, चला आपल्याला विनंती असेल आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. त्याचबरोबर संपूर्ण जे कोळे संघ खेळाडू बॅटर आपली सलामीवीर जोडी देखील पाठवा. चला वेळेचं बंधन आहे आपल्याला. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर आजची स्पर्धा पाहतोय बुडबुशी 11 बुडबुशी आयोजित खऱ्या अर्थाने श्री काळामादेवी चषक 2024 पर्व क्रमांक 2 आपल्या भेटीला आले. खूप चांगलं आयोजन आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने आजचा दिवस अगदी विचार केला तर ही स्पर्धा ज्या मैदानावरती पार पडली जाते ते मैदान आपण पाहिलं तर स्वर्गीय गणपत शेठ नाईक साहेब आज यांच्या मैदानावरती आज ही खऱ्या अर्थाने स्पर्धा पार पडली जाते. अगदी महत्त्वपूर्ण मॅच येऊन टिपली आहे जिथे तुळसण विपक्ष कोळे दोन्ही संघ एकमेकांच्या समोर मात्र झुंज देताना पाहायला मिळतात. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाल्यानंतर तुळसण संघाने धावसंख्या बनवलेली आहे तब्बल 43 धावा आणि 44 धावांचं लक्ष दिलंय कोळे संघाला. 18 बॉल 44चं समीकरण. तर दरम्यान आपण व्यासपीठाच्या दिशेने येतोय जिथे अगदी खऱ्या अर्थाने मान्यवरांची मांदी आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहत असतो आणि त्याच प्रकारे अगदी पाहिलं तर खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी मान्यवर आपण पाहतोय जिथे ज्यांची उपस्थिती आहे अधिकप्पा शेवाळे त्याचबरोबर शहाजी शेवाळे दादा हे देखील उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने वेळात वेळ काढून आपण आपली उपस्थिती दाखवलेली आहे या स्पर्धेसाठी. आपलं मनपूर्वक हार्दिक सहर्ष शुभ स्वागत. त्याचबरोबर खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट पुरस्कृत करण्यात आलेला आहे अर्थातच धनंजय पाटील यांचे स्मरणार्थ खऱ्या अर्थाने सतीश पाटील दादा यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट पुरस्कृत करण्यात आलेला आहे. आपली देखील उपस्थिती आहे. आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष शुभ स्वागत. त्याचबरोबर खऱ्या अर्थाने उपस्थिती आहे या मॅच साठी. आपण मॅन ऑफ द मॅचचे जे संपूर्ण टी शर्ट ज्यांनी पुरस्कृत केलेला आहे चला सतीश पाटील साहेब आपण यायचं आहे मुख्य व्यासपीठावरती. खऱ्या अर्थाने या मॅच साठी या स्पर्धेसाठी आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब ठेवलेला आहे अर्थातच खऱ्या अर्थाने धनंजय पाटील यांचे स्मरणार्थ सतीश दादा पाटील यांच्याकडून मात्र टी शर्ट पुरस्कृत करण्यात आले. वडूयात लगेचच आपण मॅचच्या दिशेने जातोय. मान्यवर नक्कीच या स्पर्धेला येताना पाहायला मिळतील. अनेक मान्यवरांची मांदी आली आपल्याला पाहायला मिळेल. तर दरम्यान मात्र मॅच कडे आपण वळणार आहोत जिथे समीकरण आहे 18 बॉल आणि बनवायचे आहेत 44 धावा या मॅच मध्ये. 18 बॉल आणि 44 समीकरण येऊन टिपलंय. गोल्डन दाढीच्या रनवे वरती अगदी विसरून चालणार नाहीये या खेळाडूला. अगदी बॅटिंग थोडीशी फ्लॉप गेली आहे कारण रनआउटच्या स्वरूपात मात्र बाद झाले होते परंतु आता गोलंदाजीसाठी सज्ज झालेत. नाव आहे विशाल मोरे. अगदी मागील टुर्नामेंट आपण पाहिली जबरदस्त भर पावसामध्ये आपली चर्चा रंगवताना पाहायला मिळालेला खेळाडू अर्थातच विशाल मोरे गोलंदाजीच्या रनवे वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. विशाल मोरे बापू स्ट्राईक वरती फलंदाज विचार केला तर सलामीवीर जोडी येऊन पोहोचले कोळे संघाची जिथे प्रितेश आणि प्रमोद ही सलामीवीर जोडी पाहायला मिळते. गोलंदाज देखील विसरून चालणार नाहीये विशाल मोरे. अगदी 18 बॉल 44 धावांचा पाठला करायचा आहे. सेकंड इनिंगला होते सुरुवात. लेट्स प्ले पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल. मॅचला होती सुरुवात. बॉलर निघालेत. पहिला बॉल विशाल मोरे. स्ट्राईक वरती बॅटर प्रितेश. यावेळी पहा प्रितेशच्या बॅट मधून अगदी आडव्या बॅटने खेळलाय. पहिल्याच बॉल वरती केलंय भव्य स्वागत. फलंदाज नाव आहे कोळे संघाचा खेळाडू. चर्चा केली गेली होती रोहित पाटील सरांच्या माध्यमातून. अगदी कोळे संघ आज फुल फॉर्म मध्ये आहे आणि आज मॅनेजमेंटने जो काही खेळ करणार आहेत काहीतरी वेगळं पाहायला मिळणार आहे आणि डेफिनेटली पहिल्याच बॉल पासून ती सुरुवात पाहायला मिळाली आहे. आलाय षटकार पहिल्याच बॉल वरती. बॉलर पाहूया
पुन्हा एकदा यावेळी पहा आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा यावेळी बॅटचं कनेक्शन थोडंसं मिस झालंय. सिंगल येईल आणि एका धाबेच्या मदतीने धावसंख्या 7च्या घरामध्ये जाऊन पोहोचेल. 7 ऑन दी स्कोर कार्ड आपण पाहतोय. पाहायला गेलं ना तर तब्बल 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. एक चांगला स्कोर उभारला गेलाय तुळसण संघाच्या माध्यमातून. जिथे सलामीवीर जोडी देखील आपण पाहिलं तर सध्या कोळी संघाची आपण पाहतोय प्रमोद ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईक वरती प्रितेश पाहतोय आणि गोलंदाजीच्या रनवे वरती विशाल हे नाव ऐकायला मिळत आहे. पहा पुढचा बॉल कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. यावेळी पहा आक्रमण करण्याचा प्रयत्न. चांगला बॉल. यावेळी बॉल जाईल घोषांकित क्षेत्रामध्ये जिथे एक धाव वर्जित केली जाईल डिक्लेअर स्वरूपात आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या 8 या आकड्यावरती. नक्कीच विशाल मध्ये आपण पाहतोय अगदी 3 बॉलचा खेळ संपलाय. अजूनही शिल्लक 3 बॉल आहेत या षटकातील. यावेळी पहा आक्रमण चढवलंय गोलंदाजावरती. ज्या प्रकारे प्रितेश वार करतायत त्याच प्रकारचा प्रमोद देखील पलटवार करताना पाहायला मिळत आहेत. आणखी घेतोय मोठा धमाका. बिग 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 4 धावांसाठी आलाय चौकार. थोडीशी ताकद कमी पडली आहे परंतु चौकार मिळेल. चौकार मिळतोय. चांगला फटका फलंदाज प्रमोदच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पाऊस आला तर जबियत गोलंदाजीच्या दिशेने अगदी आपण पाहिलं तर गोलंदाज विशाल मोरे. आक्रमण या गोलंदाजावरती चढवलं जात आहे. प्रत्येक बॉल वरती प्रहार चढवले जात आहेत. स्ट्राईक वरती प्रमोद सज्ज आहेत आक्रमण करण्यासाठी. बॉलर निघालेत. यावेळी पहा ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. चांगला बॉल. यावेळी पहा एक धाव नक्कीच मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावताना पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती 14 धावा. 14 ऑन दी स्कोर कार्ड आपण पाहतोय. 14 धावा अगदी आतापर्यंत. यावेळी ओव्हरची होईल नक्कीच समाप्ती. उर्वरित 12 बॉल आणि 30 धावांची गरज आहे. चला आकायवाडी टीम कॅप्टन आपल्यापर्यंत कॉल करतोय. पहिल्या इनिंगचा ब्रेक जसा माफ करा जशी ही मॅच होईल. चला या आपण या लगेचच विनंती असेल. पहिल्या इनिंगचा ब्रेक मध्ये आपण टॉस थोडासा पेंडिंग ठेवला होता. आपण या आकायवाडी संघ कर्णधार आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय का? चला प्लीज विनंती असेल कारण इथे शिवशंभू शिवालवाडी संघाचे जे कर्णधार आहेत ते अवेलेबल आहेत. चला आपण देखील या. अंतिम कॉल करतोय आपल्यापर्यंत. जाऊयात मॅचच्या दिशेने. बॉलर सज्ज आहेत. आता मात्र दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज राहुल आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्राईक मध्ये फलंदाज प्रमोद. यावेळी आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे थोडासा प्रयत्न फसतोय. एक धाव नक्कीच मिळेल आणि स्ट्राईक कुठेतरी प्रितेश कडे ठेवण्याचा प्रयत्न झालाय. यावेळी पहा स्ट्राईक वरती आता प्रितेश आपल्याला पाहायला मिळतील आणि गोलंदाजाचा अगदी विचार केला तर ज्या प्रकारे बॅटिंग केली अगदी जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळाला. पहिल्या इनिंग मध्ये स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतली. विशाल मोरे यांची विकेट घेतल्यानंतर मात्र एक जबाबदारीचा खेळ पाहायला मिळाला आणि तितकी सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळी पहा वेग 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 आणि भन्नाट वेग. वरुण राजा देखील आता मात्र बरसायला लागलाय जिथे आता पावसाने देखील साथ दिली आहे क्षेत्ररक्षण टीमला. यावेळी डॉट बॉल येतोय. चांगला चेंडू. पाऊस आलाय. आता मात्र खरी सुरुवात झाली आहे. नक्कीच तुळसण संघाचा विचार केला तर विशाल मोरे यांच्यासाठी खरं तर नशीबवान आहे पावसासाठी. ज्या प्रकारे पाऊस आणि विशाल मोरेचं जे जुळलेलं नातं आहे त्यांच्यामध्ये आज मॅच लागलेली आहे. पहा ज्या प्रकारे पाऊस आलाय आणि गोलंदाजीच्या दिशेने ज्या प्रकारे साथ मिळते ना पावसाची जबरदस्त. बॉलर निघालेत. राहुल अगेन्स्ट प्रितेश. यावेळी यू मिस आय विल डेफिनेटली हिट. विकेटचा बदन फलंदाज बाद. यष्टी केली उद्ध्वस्त. फर्निचर बरखास्त. विकेट. यावेळी पहा जबरदस्त दांडी गोल केली आहे गोलंदाजाने. प्रितेश जी विकेट महत्वपूर्ण होती ती विकेट हवी होती ती विकेट मात्र मिळाली आहे. यावेळी पहा सांगितलंय रफ्तार पे रफ्तार दिखाते हुए गोलंदाज. जबरदस्त काय गोलंदाजी केली आहे. अगदी बॅटिंग केल्यानंतर ज्या प्रकारे कॉन्फिडन्स निर्माण झालाय त्याच प्रकारे गोलंदाजी करत असताना देखील रफ्तार पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. जिथे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता मात्र येताना पाहायला मिळतील.
आता कोण नवीन फलंदाज हितेश, नवीन फलंदाज हितेश आउट झालेले आहेत. अगदी प्रितेश आपण पाहिलं तर बंधू भावाभावांची जोडी आहे. अगदी कोळी संघाकडून खेळताना पाहायला मिळत असतात. यावेळी प्रितेशची जागा घेण्यासाठी हितेश सज्ज आहेत. ऑन स्ट्रायकिंग एंड वरती पाहतोय आपण हितेश, नॉन स्ट्राईक वरती सज्ज आहेत प्रमोद. अगदी आक्रमण करावं लागणार आहे सुरुवातीपासून. धावसंख्या 15च्या घरामध्ये पाहायला मिळते. बॉलर राहुल अगदी कलात्मक गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतंय. 1.3चा खेळ संपलाय. यावेळी पहा लोअर फुल टॉस बॉल, त्यावरती चढवला प्रहार, बॉल चढलाय वन बाउन्स, सीमा रेषा पार. बॅटर आल्या आल्या हितेशने मात्र स्वागत केलंय चौकाराने गोलंदाजाचा. येतोय 4 धावांसाठी, मिळेल चौकार. जबरदस्त लोअर फुल टॉस बॉल होता, त्यावरती चढवला प्रहार आणि क्षेत्ररक्षक अंदाज बॉलचा मिळाला नाही आणि वन बाउन्स बॉल, सीमा पार, चौकार. जबरदस्त आक्रमकता पाहायला मिळाली आहे. अगदी आपण पाहिलं तर दुसरे षटक मार्गस्थावरती आहे. 1.4चा खेळ संपलाय. गोलंदाज राहुल यावेळी थोडासा खराब बॉल पाहायला मिळाला, परंतु चुकी करून चालणार नाहीये. प्रत्येक बॉल वरती नियंत्रण ठेवावं लागेल. यावेळी सफल होऊन करण्याचा प्रयत्न अलॉंग दी कार्पेट, समोरच्या दिशेने केला फटका. एक धाव येईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. 2च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 21च्या घरामध्ये. 21. बॉलर निघालेत पुन्हा एकदा. यावेळी पहा समोर येऊन फटका सजवलाय. सुरेख फटका आहे, ताकद कमी पडली आहे. यावेळी पहा चुकी 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 आणि चुकीला माफी नाही आहे. घसरतायत, धडपडतायत, पडतायत, उठतायत, परंतु धावा वाचवण्यासाठी मेहनत ही चालू आहे. यावेळी पहा अगदी किती धावा घेतलेल्या आहेत पंच आमच्यापर्यंत कळवा. आतापर्यंत 3 धावा घेतलेल्या आहेत. ओके, 3 धावा येतील धावफलकावरती आणि धाव संख्या 3च्या मदतीने जाऊन पोहोचले 24च्या घरामध्ये. 24. आता समीकरण येऊन पोहोचलंय. अगदी आपण पाहिलं तर 44 धावांचा पाठलाग करायचा आहे कोळे संघाला. धावसंख्या आतापर्यंत 24च्या घरामध्ये आणि 6 बॉल 20चं समीकरण येऊन टिपलंय. थोडस आणि विपक्ष कोळे मॅच पाहतोय. 6 बॉल आणि बनवायच्या आहेत 20 धावा. अगदी आपण पाहिलं तर 6 बॉल 20चं समीकरण येऊन टिपलंय. गोलंदाज देखील सज्ज आहेत गोलंदाजीच्या रनवेवरती. अगदी नाव आहे राहुल. पहा ज्या प्रकारे राहुल नावाची चर्चा पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग स्वरूपात पाहायला मिळाली, आता मात्र गोलंदाजी करत असताना देखील त्याच प्रकारचा खेळ राहतोय. आता मात्र अंतिम षटक. 6 बॉल शिल्लक आहेत. आता 6 बॉलचा रिझल्ट बाकी आहे. 6 बॉल 20चं समीकरण. स्ट्राईक वरती हितेश, सफल होऊन घेण्याचा प्रयत्न. बॉल यावेळी पहा लॉंग दी कार्पेटने, क्षेत्ररक्षक आहेत बॉल पर्यंत पोहोचतील. कॅरी केलाय परंतु थोडं फंबल. 2 धावा येतील. पहा 2 धावेच्या मदतीने धाव संख्या पुढे सरसावताना पाहायला मिळेल. जाऊन पोहोचते 26च्या घरात. प्रत्येक बॉल वरती समीकरण बदलणार आहे. प्रत्येक बॉल जेव्हा जेव्हा वजा होईल तेव्हा मात्र समीकरणामध्ये बदल केला जाईल. जिथे आता मात्र शिल्लक आहे 5 बॉलचा खेळ आणि बनवायचे आहेत धावा. अगदी 18 धावा. 5 बॉल 18चं समीकरण. पहा विशाल मोरे प्रत्येक बॉल वरती कानमंत्र देताना पाहायला मिळतात, कारण त्यांना माहित आहे ही मॅच किती महत्वपूर्ण आहे. प्रत्येक टीमला जेव्हा जेव्हा मॅच प्रेशराईज होत असते तेव्हा समजतं आपली एक एक धाव किती महत्वाची आहे. आणि विशाल मोरे पुन्हा एकदा कानमंत्र दिलाय, जिथे यष्टीरक्षकाची भूमिका स्वीकारली जाते वारंवारपणे. पहा 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे, बनवायचे आहेत 18 धावा. 3 मोठे फटके येतील का? 5 चेंडू 18चं समीकरण. यावेळी आक्रमण केलंय परंतु फटका मिस टाइम आहे. बॉल जाईल सरळ घोषांकितच्या दिशेने, परंतु पंचांचा अजूनही इशारा नाहीये. दुसरी धाव देखील घेतली जातीये. पहा 2 धावा यावेळी मिळतील का? तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. यावेळी पहा तुतुमेमेचं समीकरण आणि इथे मात्र रन घेत असताना फलंदाज होतील बाद. विकेट चालली आहे माघारी. जिथे तिसरी धाव देखील घेत असताना हितेशला मात्र आपली विकेट गमावावी लागेल. बॅक टू दी पॅव्हलियन. आणखीन एक शिकार चालली आहे माघारी. तिसरी धाव घेत असताना मात्र फलंदाज हितेश. बॅक टू दी पॅव्हलियन. नवीन फलंदाज आता मात्र अभि मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पाहू शकाल आपण अभि. अगदी उर्वरित आता विचार केला तर 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 4 बॉलच्या पाठीमागे बनवायचे आहेत 16 धावा. 16 रन्स.
टू 4 बॉल्स. पाहूया 4 बॉल 16 रनचं समीकरण येऊन टिपलंय. पहा पाऊस अगदी आता येताना पाहायला मिळालाय. तुळसर संघासाठी खरं तर चांगली गोष्ट आहे, कारण पावसाने साथ दिले मी म्हणेन. कारण ज्या प्रकारे सकाळच्या सत्रापासून आपण पाहिलं आणि बॅटिंग करत असताना तुळसर संघाचा देखील विचार केला तर पाऊस नव्हता आणि गोलंदाजीच्या रनवेवरती जेव्हा संपूर्ण टीम आली आणि तेव्हा मात्र पावसाने खरी सुरुवात केली. यावेळी बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. आणखी एक येईल सिंगल रन. बॉलर निघालेत पुन्हा एकदा. 3 बॉल 16चं समीकरण. जबरदस्त फटका. मॅच अजूनही ऑन आहे. मॅच अजूनही ऑन आहे. जबरदस्त फटका पाहायला मिळालाय. बॉलला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. धाव संख्या या षटकाराच्या मदतीने जाऊन पोहोचली आहे तब्बल 35च्या घरामध्ये. 35 ऑन दी स्कोर कार्ड. आता इथून पुढे बनवायचे आहेत 2 बॉल आणि बनवायचे आहेत 9 धावा. 2 चेंडू 9 धावा. एखादा मोठा फटका, एखादा डॉट. मॅचचा काटा बदलेल का? इकडे तिकडे तिकडे इकडे समीकरण फिरलाय. एक तेरी आहे तो एक मेरी आहे असं समीकरण यावेळी पाहायला मिळालं, परंतु समीकरण आहे 2 बॉल 9 धावांची गरज. ना 35 झालेला आहे याची नोंद घ्या. 2 बॉल 9चं समीकरण. बॉलर निघालेत राहुल अगेन्स्ट स्ट्राईक वरती बॅटर प्रमोद. यावेळी जबरदस्त वेगवान बॉल आता आला. इथे डॉट बॉलची सांगता आली आहे आणि जवळ जवळ हा चेंडू रिझल्ट सांगून जातोय. मॅच काबूज करून ठेवली आहे तुळसर संघाने. 1 बॉल 9चं समीकरण. एक बॉल 9 धावांची गरज. खूप चांगला खेळ पाहायला मिळाला तुळसर संघाच्या माध्यमातून आणि या बॉल वरती पुरेपूर रिझल्ट पाहायला मिळेल. इथे विजयी संघ ठरला जातोय. हार्दिक अभिनंदन असेल टीम तुळसर संघ. हाडलक पाडलक मानावं लागेल. कोळे संघ जबरदस्त खेळ आपण देखील पाहायला मिळाला. गोलंदाजी असेल फलंदाजी खूप चांगला प्रयत्न राहिला आणि थोडस अपयशाची ताकद आज मात्र पाहायला की जिथे यश प्राप्त होण्यामध्ये थोडासा अडथळा निर्माण झाला. हाडलक बाडलक टीम कोळे संघ आणि इथे विजयी संघ ठरतोय तुळसर. आणि या मॅचचे मॅन ऑफ द मॅच ठरलेले आहेत राहुल ठरलेले आहेत मॅन ऑफ द मॅच. अर्थातच जे बॅटिंग साठी अगदी विशाल मोरे यांची विकेट गेल्यानंतर आले होते राहुल, ते ठरलेले आहेत मॅन ऑफ द मॅच. वैयक्तिक धावा कुठलेल्या आहेत त्यांच्या बॅट मधून. 20 धावा वैयक्तिक पाहायला मिळाले आणि गोलंदाजी करत असताना दुसरं षटक. जबरदस्त गोलंदाजी.